नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी तुम्हाला म्हटलंच होतं की आपल्या मराठी भाषेमध्ये इतक्या समृद्ध म्हणी आहेत की त्या म्हणींवरनं आपण जीवन कसे जगावे ह्याचं आपल्याला चांगलंच गायडन्स मिळतं. कारण पूर्वजांनी आपल्या जे अभ्यास करून आणि अनुभवातून त्याच्यात एक ठोस असं जसं काय म्हणतात त्याला बाळकडू पाजतात ना, तसं ते बाळकडू पाजलेलं आहे आपल्याला. कशातून? म्हणींमधून. त्यातलीच एक म्हण आहे, नेहमीचीच आहे, परिचयातलीच आहे आपल्या. "अगं अगं म्हशी मला कुठे नेशी" ही म्हण आहे बघा. हसू आलं असेल तुम्हाला, पण मी एक सांगते तुम्हाला, की ही एक म्हण का पडली? कारण समाजामध्ये असे बरेच लोकं असतात, की काय स्वतःवर अपयशाचं बालंट येऊ नये म्हणून मग ते काय म्हणतात, "नाही, नाही, मी असं नव्हतो करणार, पण मला ते त्यांनी फोर्स केला ना म्हणून मी असं केलं. नाहीतर मी असंच करणार होतो." असं करून ते आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावरती फोडतात. आणि मग म्हणजे म्हणून मग ती परिस्थितीप्रमाणे आता म्हैस कशी असते, कुठे ती जाईल कुठे ते म्हशीच्या माणसावरती अवलंबून असतं, की तो कसा सांभाळतो तिला. पण ती म्हैस आपल्या मनाने जाते आणि "अरे रे, अगं गं म्हशी तू मला कुठे नेतेय?" असं म्हणत तो तिच्या मागे जातो. म्हशीला काही कळतं का? काही नाही. पण त्या माणसाची स्वतःची इच्छा नसते, की तिला कुठे न्यायचं कळत नसतं. त्यामुळे मग तो आपल्या म्हशीवरती टाकतो, की "अगं, अगं म्हशी मला कुठे नेशील?" त्यातनं ही अशी म्हण पडलेली आहे. खूप लोकांचा असा स्वभाव असतो, की अगदी अपयश आलं, की दुसऱ्यावर खापर टाकून मोकळे होतात. "नहीं, नहीं, मुझे तो ऐसा नहीं करना था, लेकिन उसने मुझे बहुत फोर्स किया ना, तो मैंने किया. तो मैं ऐसा ही करने वाला था." असं म्हणतात. कसं असतं मंडळी, हे जसं अपयश आल्यावरती आपण गोंधळून जायला नाही पाहिजे, काही नाराज व्हायला नाही पाहिजे. तसंच यश आलं की सुद्धा आपण आकाशात उडायला नाही पाहिजे. नम्रतेने आपली मान खालीच ठेवली पाहिजे. म्हणजे आपले पाय जमिनीवर असले म्हणजे कधीही अपयश आलं, यश आलं तरी आपण त्याला सारखं धीराने तोंड दिलं पाहिजे. आज अपयश आलं म्हणून एकदम खाली मान घालून राहायचं आणि मी कुठल्याच लायकीचा नाही असं समजायचं, ते चुकीचं आहे. आणि थोडंसं यश आलं, तरी पण अगदी गर्वाचं म्हणजे म्हणतात ना, की नाही, नाही आता मला काय सगळं येतं, असं म्हणून तो जो गर्वाने पुढे गेला, तर गर्वाचे घर खाली, अशी एक म्हण आहे. तसंच याच्यातनंच पुढे काय निघतं, की तुम्ही कुठे, किती, कसं थांबावं, हे स्वतःच्या तारतम्याने ओळखलं पाहिजे. आता आपण अगदी यशाच्या उत्तुंग शिखरावर जात, 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 जात गेलो आणि कधीतरी जर घसरणी लागली, तर मग त्याचा बोच होतो माणसाला. मग ते सहन होत नाही. तर कुठे कसं थांबावं, म्हशीला ओढून कुठे थांबवावं, हे तिचे कासरे आपल्या हातात पाहिजे. तसंच आपल्या मनाच्या विचारांचे कासरे पण आपल्या हातात पाहिजे आणि आपली वर्तणूक, वागणूक आणि आपला स्पीड यशाकडे जाण्याचा किती ठेवायचा, कसा ठेवायचा हे आपण आपलं कंट्रोल ठेवलं पाहिजे. नाहीतर माती तेथे माती व्हायला वेळ लागत नाही. सचिन तेंडुलकर किती उच्च शिखरावर होता प्रसिद्धीच्या. पण त्यांनी बरोबर निर्णय घेतला, "नाही, नाही, आता मला निवृत्ती घ्यायची आहे. बाकीच्या दुसऱ्या खेळाडूंना पण खेळू द्या ना. मीच एकटा कसा खेळू? मी यश खूप भोगलंय. त्याचं मी अगदी सुख आता उपभोगेल. बाकीच्या मुलांना खेळू द्या." आणि तो सहज आनंदाने मागे गेला. किती किंमत वाटली समाजाला त्याची. तशीच जया भादुडी आहे, माधुरी दीक्षित आहे, अर्चना जोगळेकर आहेत. ह्या सगळ्या अगदी प्रसिद्धीच्या झोतात होत्या. तरी पण त्यांनी मागे हटले. कशासाठी हटल्या? आपला संसार आणि आपलं घर ह्याला त्यांनी प्राधान्य दिलं. प्रसिद्धी आणि यश त्यांनी घेतलंच होतं. पण त्याच्यापुढे आपल्या घराची तिलांजली त्यांनी दिली नाही. योग्य वेळेस कोणचं किती काम करायचं हे त्यांनी ओळखलं. पण आणि त्याच्यामुळे काही त्यांचं टॅलेंट खूप कमी झालं असं नाही. अर्चना जोगळेकर आपले अमेरिकेत डान्सचे म्हणजे भरतनाट्यमचे लेसन्स घेते, क्लासेस घेते. तिथे तिने आपल्या विद्यार्थिनी तयार केल्या. मुली तर तिच्या खूपच तयार झालेल्या आहेत. मग अजून काय पाहिजे? त्यात त्या खुश आहेत ना. माधुरी दीक्षित पण तशीच आपल्या संसार योग्यच सांभाळून आपल्या नाचाच्या वगैरेला हॉबीला ती महत्त्व देतेच. कुठे-कुठे जज म्हणून जाते, सगळीकडे मी जाते. ती काही अगदी आत घरात म्हणजे कोंडून नाही घेतलं तिने, पण थोडीशी मागे हटली हिरोईनच्या कामामधून. तसंच जया भादुडीने पण केलं. ती सुद्धा किती म्हणजे तिचं तर अभिनय अगदी साधेपणातनं ती खूपच अत्युच्च म्हणजे काय तिचं तारीफ करायला सुद्धा शब्द नाही माझ्याजवळ. इतके तिचे बोलके डोळे असायचे आणि हेअरस्टाईल नाही, पदर पूर्ण अंगावरनं असायचा, जास्त मेकअप नाही. अशातून सुद्धा तिने सगळ्या
प्रेक्षकांवरती पगडा बसवला आपल्या अभिनयाचा. अशातून मागे येणं म्हणजे किती मोठं काम आहे बघा. साधा सोपा त्याग नव्हता तो, पण या तिघींनी पण केला. आणि मग त्याच्यामुळे त्यांचं महत्त्व टिकून राहिलं. आजपर्यंत पण आपल्याला त्यांच्याबद्दल आदर वाटतो, की प्रसिद्धीच्या मागे धावल्या आणि मग संसार नाही केला किंवा संसाराला कमी महत्त्व दिलं आणि संसार कसा होऊ द्या, त्याला काही महत्त्व द्यायचं नाही. फक्त मी माझं अभिनय करेल असं नाही त्यांनी म्हटलं कधी. त्यामुळे त्यांचे आपल्याला कौतुक वाटतं. तसंच ही डिंपल कपाडियाची मुलगी ट्विंकल खन्ना, तीसुद्धा अभिनयात आली थोडे दिवस. पण तिने आपला इंटरेस्ट ओळखला, की आपला इंटरेस्ट कशात आहे? तर लिखाणामध्ये आणि इंटेरियर डेकोरेशनच्या याच्यात तिचा इंटरेस्ट होता. मग तिने आपलं सरळ त्यातनं संन्यास घेतला, सिने संन्यास घेऊन ती सरळ आपलं डेकोरेशनचं काम करायला लागली, इंटेरियरचं. आणि वेगवेगळे विनोदी आर्टिकल्स लिहून ती समाजाला ताशेरे मारायची. पण ते इतके विनोद गोड असायचे, की त्याचा कोणाला राग येत नव्हता. शालजोडीतले मारणं असं म्हणतात, ते की हेच असतं बघा, की विनोद केले तरी त्याचा कोणाला राग येत नाही. आणि त्याच्यातला दोष लक्षात येतो, की हां, हां, हे याच्यावरती तिने टीका केलेली आहे. पण ती टीका वाटत नाही आपल्याला. सचिन तेंडुलकर, जया भादुडी, माधुरी दीक्षित, अर्चना जोगळेकर आणि ट्विंकल खन्ना अशी कितीतरी समाजामध्ये उदाहरणं आहेत, की त्यांनी आपण योग्य प्रसिद्धीच्या शिखरावर असताना माघार घेऊन आपले आवडते काम पुन्हा चालू केलेले आहे. त्यामुळे त्यांनी आपलं महत्त्व स्वतःचं कमी नाही केलं, वाढतच गेलं त्यांचं महत्त्व. म्हणूनच आपण आपलं महत्त्व ओळखून योग्य ठिकाणी माघार घेऊन आपले जुने किंवा ओळखीचे आवडते काम चालू ठेवले, त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे आणि कमीपणा तर मुळीच नाही आहे. मैत्रिणींनो, मी पण म्हशीच्या मागे लागली का? की अगं गं म्हशी मला कुठे नेते, असं नाही आहे. बोलायला तर खूप विषय आहे, बोलायला खूप, या म्हणीवर सुद्धा आपण खूप बोलू शकतो. पण बघा कसं असतं, जास्त बोललं तर मग त्याचं महत्त्व पण राहत नाही. म्हटलंच आहे मगाशी तुम्हाला मी, अति तेथे माती. म्हणूनच म्हशीला आपल्याला स्वतः कंट्रोल करायचा आहे, तिच्या मागे नाही जायचं. मग तिच्या मागे गेलं तर आपलं हसं होईल. आपण म्हणू अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, पण लोक हसतीलच, की हिला म्हशीचा कंट्रोल पण येत नाही का साधा? एक तो छोटा किती क्षुद्र प्राणी आहे. असे कितीतरी गोष्टी समाजात आहेत, आयुष्यामध्ये आहे आपल्या, की त्यांना आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. तर आपलं आयुष्य सुखी होऊ शकतं आणि यशस्वी होऊ शकतं. मंडळी, कसं वाटलं तुम्हाला माझं हे बोलणं? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.